पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहोळच्या बातम्यांवरून नारायण राणेंनी मात्र टीका केल्यानंतर आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेतली। भाजप मोहोळ कुटुंबियांच्या पाठीशी आहे। शरद मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी जे काम केलंय ते त्यांच्या पत्नीनं सुरू ठेवावं अशी प्रतिक्रिया राणेंनी यावेळी दिली। 3 खुनांचे आरोप असलेला गुंड शरद मोहोळ जामिनावर होता। त्याची 5 जानेवारीला दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली। आता ती एक हत्या झाली, कोण तो मेला? मोहोळ 10 दिवस तो मेल्यापासून अजून रोज सकाळ संध्याकाळ कोण विद्वान होता, देशाचा मोठा नेता होता कळत नाही। आणि मीडिया फारच चांगलं काम करते। नाही असू दे। बघा, आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो। एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि या कुटुंबाचं आणि हिंदुत्वामध्ये बद्दल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं, ताईंनी त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो।